श्रीमन्महागणाधिपतये नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। कुण्डलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। मंगलमूर्ति मोरया। मदनिद सनिद हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम।
लक्ष लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देह वाहो कीर्तन संगे रंगात देह वाहो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो स्वरूपी मन स्वरूपी मन स्वरूपी मन स्वरूपी मन लाविता सौख्य आम्हा स्वरूपी मन लाविता सौख्य आम्हा काम क्रोधाधिक जाती निज धाम काम क्रोधाधिक जाती निज धाम बाळकृष्ण चरणी लक्ष लागो बाळकृष्ण चरणी लक्ष सारा सारवता सद्गुरुराया सारा सारवता सद्गुरुराया सारा सारवता सारा सारवता सद्गुरुराया मंगल धाम नर हरि जीवन पाया मंगल धाम नर हरि जीवन पाया ओ बाळकृष्ण चरणी लक्ष लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो सद्गुरुचिन्मय नारायण रूप ध्यान सद्गुरुचिन्मय नारायण रूप ध्यान सद्गुरुचिन्मय नारायण रूप ध्यान तन्मय होऊन बळवंत प्रेमे गावो तन्मय होऊन बळवंत प्रेमे गावो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 रघुपती राघव राजा राम पतित पावन
निरूपणाकरिता शिवदिनी केसरी महाराजांचा अभंग घेतला आहे. आता तरी कर सार्थक काही, मानव देह पुन्हा नाही. प्रपंची उदासीन राही, दान बहु दीनासी देई. टाकुनी धनकांता ममता, सुखाने वर्णाश्रम करिता. आता तरी कर सार्थक काही, शिवदिन बोले मृदु वचनी. ऐकून घे स्मृती वचनी. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता तरी कर सार्थक काही, मानव देह पुन्हा नाही. नक्की अभंग कर्त्याला म्हणायचंय काय? कारण का आता तरी कर याचा दुसरा अर्थ असा होतो की आतापर्यंत काही केलेलं नाही. स्वतःच उदाहरण द्यायचं झालं तर वर्षभर सगळं खेळण्यात जातं. परीक्षा आली की 2 तास अगोदर आम्ही पुस्तकं उघडतो आणि मग घरातनं आरोळ येते, अरे आता तरी अभ्यास कर. म्हणजे काहीतरी काठावर का होईना भगवान पास करेल. असा हा आता शब्द अभंगकर्ता लिहित असताना मानव देहामध्ये आपण आल्यानंतर सगळा आपला जीवन प्रवास म्हणजे मोक्षाकडे जाण्याचा मार्ग जो आहे ना, त्याच्यात आपण नक्की काय काय करतो? आपण सगळं काही करतो, पण त्या भगवंताचं स्मरण करत नाही. आणि सर्वसमावेशक असं आहे की एकदा का संसार रूपी रहाड गाडग्यात हा मनुष्य देह अडकला, हा जीव अडकला की त्याला त्या भगवंताचं स्मरण राहतं की नाही. काही जण आमच्यासारखे असतात, आमच्यासारखे म्हणजे इथे ऑनलाईन रूपी कीर्तनं चालू आहेत. साथीला देवीदास दातार, बालचंद्र बाळ मांडवकर, आम्ही सगळे भगवंत स्मरण आमच्या आमच्या कलेतून करत असतो. तसे हे सार्थक होत असताना मानव देह पुन्हा नाही. म्हणजे पुन्हा नाहीये म्हणजे एकीकडे आपण म्हणतो पुनरपि जननम पुनरपि मरणम, असं हे चक्र चालू आहे. पण इकडे अभंग करता म्हणतो की हा देह पुन्हा मिळणार नाही. आणि तो मिळणार नाही म्हणून तर भगवन प्राप्तीचा एकमेव मार्ग या देहामध्ये आल्यानंतर आपल्याला करता येतो. कारण का घरातला कुत्रा मांजर आपलं कधी भजन करताना बघितलंय? मानवाला बुद्धी मन असं जे काही दिलेलं आहे त्यातून भगवंताचं स्मरण वाणीमार्फत होणं गरजेचं आहे. आता ह्या मानवाची उत्पत्ती कशी झाली? 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर हा मिळणारा मानव देह. मग बुवा 84 लक्ष का, 99 का नाही, किंवा 80 का नाही? तर त्याच्यामध्ये असं झालं की ब्रह्मदेव एकदा बसले होते निवांत. त्यांच्या पत्नी आल्या, म्हणाले भगवंता की आपण दोघंच या सृष्टीमध्ये आहोत, मग मला असा एक जीव तयार करून द्या की ज्याच्यामुळे आपल्या दोघांचा विरंगुळा होईल. नाहीतर तुम्ही आपले ध्यानस्थ बसता, मी एकटी काय करणार? बरंच एकदा भगवंतानी नाही म्हणून बघितलं, पण ते काय म्हणतात ना, बालहट्ट, स्त्रीहट्ट, राजहट्ट ह्याच्या पुढे काही चालत नाही. त्यामुळे त्या स्त्रीहट्टापुढे ब्रह्मदेवांचं काही चाललं नाही. म्हणाले ठीक आहे करूया काहीतरी म्हणून गेले. असं एक काहीतरी मटेरियल, मराठी भाषेत मटेरियल घेऊन आले आणि त्याचा विविध आकार करायला सुरुवात केली. आता आकार करता 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 जलजा नवलक्षाश्च 9 लाख ते आकार झाले. म्हणाले हे पसंत आहेत का बघा. आता ती स्त्रियांचीच आवड, साड्या विकतात त्यांना माहिती आहे. मग याचा काठ नको, त्याचा काठ असा, त्याच्या का अमुक. खरेदीला जायचंच नाही हो, बरोबर. तर ह्याच्यातलं काही पसंत आहे का? चे म्हणाले हे काही नको, हे जाऊ दे. लगेच भगवंतानी खाली सोडलं, पाण्यात गेले, त्याचे मासे झाले, जलचर झाले. जलजा नवलक्षाश्च 9 लाख होते ते. त्याच्यानंतर परत नाही, म्हणाले काहीतरी हवंच ना, विरंगुळा. आता लॉकडाऊन मध्ये सगळ्यांनी बघितली काही ना काहीतरी. लोकांच्या कला इतक्या उफाळून आल्या
अक्षरशः थाळ्या वाजवून गाणी म्हटली, काय कायनी करा ओकेवर म्हटली. असं करत असताना काहीतरी विरंगुळा हवा म्हणून परत भगवंत गेले उठून, सृष्टीतून मटेरियल आणलं आणि विविध आकार करायला सुरुवात झाली. काय झालं, एक गोल झाला, एक चौकोन झाला, झाडासारखं काहीतरी झालं. म्हणजे आता आपल्याला दिसतंय म्हणून झाडासारखं, त्यावेळेला माहिती नव्हतं. हे म्हणाले ह्याच्यातलं काही छेचे म्हणाले हे पण नको. म्हणजे स्थावर हा लक्ष विंशती, 20 लाख त्यातलं दगड धोंडे माती फुलं पानं फळं ही सगळी 20 लाख प्रकारची तयार झालं त्या मटेरियलमध्ये. परत आपली बुणबुण चालूच. नाही नाही म्हणाले हे सगळं झालंय, आता दुसरं काहीतरी करून दाखव. म्हणून परत भगवंत मटेरियल घेऊन आले आणि परत सुरुवात झाली. छोटे 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 आकार, कृमयो रुद्र संख्याश्च, कीटक कृमी, एक विषाणू आपल्याला आता सतवतोच आहे कोरोना रूपी, तसे रुद्र संख्या 13 लाख तयार केले. छचे म्हणाले हे एवढे छोटं, नाही 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 त्याच्यात काय करमणूक, आणि ते नकोच, किडे नकोच, म्हणून त्यांनी बाजूला केली. मग आता काय करायचं, नाही म्हणाले तो परत जा तुम्ही आणि ते काय ते करून घेऊन या. परत मटेरियल भगवंत घेऊन आले, परत आकार करायला सुरुवात झाली. पक्षिणो दशलक्षता, 10 लाख पक्षी तयार झाले. छे म्हणाले हे चंचल दिसत आहेत, हे आकार तुमचे अजिबात नको. त्रिऊस लक्षाश्च पशुना, परत मटेरियल आणून त्यांनी तयार केलं तर पशु जन्म झाले, म्हणजे कुत्रा घोडा मांजर. आणि आता मात्र भगवंत कंटाळले. आता म्हणाले हे काय आहे ते फायनल, म्हणजे आता याच्यात बदल काय नाही. मग त्याच्यात कोण कोण झाले होते, कोल्हा झाला होता, कुत्रा झाला होता, घोडा झाला होता, गाढव झाला होता, सरडा झाला होता, पोपट झाला होता. तरी पण देवींचं काही मन रिझेना आणि म्हणाली नाही नाही हे नाही हे नाही, असं काहीतरी झालं पाहिजे निर्माण की त्यांनी मनाला शांतता मिळेल किंवा एक करमणूक होईल. भगवंत म्हणाले आता काही माझ्या अंगात ताकद राहिलेली नाही, अजिबात मटेरियल मी आणायला जायचो नाही. पण स्त्री हट्ट जरी असला ना तरी स्त्री मुळातच पुरुषापेक्षा 4 पटीने हुशार, असं आम्ही म्हणायचं शास्त्रकारांनी. आणि ती हुशार इतकी की तिने काय सांगितलं, भगवंत तुम्ही मटेरियल आणायला जाताय कशाला, हे सामान आणणं बिणणं काही काम नको, खरेदीच नको. मग म्हणाले आता तुम्हाला जे हवंय ते बनणार कसं. हे काय म्हणाले तुम्ही ते त्रिवश लक्षाश्च पशुना ते जे बनवलं ना त्याच्यातनं आपल्याकडे भरपूर मटेरियल उरलंय, ह्याच्यातलं उरलेलं त्याच्यातनं बनवून दाखवा. मग ते हा म्हणाले हा चांगला उपाय आहे. त्याच्यातून जी प्रतिकृती घडली ती मानवरूपी देह, चतुर्लक्षाश्च मानवा. हा म्हणाले हे कसं आता जरा सुबक सुंदर असं दिसतंय, पण घोळ असा झाला की हा मनुष्य पहिल्यापासून डेंजर माणूस, म्हणजे तो भगवंताच्या हाताला शेवटी, म्हणजे ही जी कलाकृती आहे ना ती शेवटी निर्माण झालेली आहे. आणि ती कशातून निर्माण झाली, तर पशुच्या मटेरियल मधनं. म्हणून त्याच्यात कुत्र्याचे गुण आले, घोड्याचे गुण आले, सरड्याचे आले, पोपटाचे आले. काय काय वेळेला बघा जय हो पोपटपंची कुत्र्यासारखा अंगावर येणार. आमच्या घरात होतं असं कधी कधी. मग हे सगळ्यात शेवटी बनलेलं आणि भगवंताच्या हाताला न लागलेलं असं हे मटेरियल म्हणजे चतुर्लक्षाश्च मानवा. असे टोटल जर का तुम्ही मारलीत म्हणजे जलजा नवलक्षापासून अगदी चतुर्लक्षापर्यंत असे 84 लक्ष योनी फिरून हा मनुष्य देह आपल्याला मिळालेला आहे. बरं ह्याच्यात आणखीन एक की सगळी साधनं या देहाला मिळालेली आहेत, म्हणजे वाणी मिळालेली आहे, त्याच्यानंतर मन नावाची गोष्ट मिळालेली आहे, बुद्धी नावाची गोष्ट मिळालेली आहे. तरीही हा मनुष्य असंतुष्ट आहे. बाकीचे कुठलेही प्राणी जे बनवलेत ना ते कधीही दुःखी कष्टी झालेले बघायला मिळत नाही. बरं ह्याच्यात काय की ते सगळे प्राणी मनुष्याच्या कामात आहे. बैल नांगर ओढायला आहे, कुत्रा राखण करायला आहे,
पोपट शोभेची वस्तू म्हणून पाळतात, तरी सुद्धा ते प्राणी दुःखी नाही. आणि म्हणून संतांना म्हणावं असं वाटतं की जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधून पाहे. तर ह्याचं उत्तर येतं मनुष्य देह. मग हे का होतं? लागो मना छंद असं न झाल्यामुळे, त्या भगवंताचं न झाल्यामुळे, ह्या भगवंताचा छंद आपल्याला न लागल्यामुळे हा देह कष्ट सहन करतो. म्हणून म्हणतात 84 लक्षानंतर मानव देह हा पुन्हा नाही, दुसरी प्रपंची उदासीन राही, दान बहु दिनासी देई. मग हा मनुष्य प्रपंच करायला सुरुवात करतो आणि त्याच्यामध्ये उदासीनता दिसून येते. मग शिवदिनी केसरी महाराज म्हणतात की ह्या प्रपंचात प्रपंच करावा नेटका असं म्हटलेलं आहे. मग हा प्रपंच नेटका करून झाल्यानंतर दान बहु दिनासी देई, म्हणजे कुणाला ज्याला गरज आहे अशाला दान दिलं पाहिजे. आता कोरोनाच्या काळात भरपूर जणांनी दान दिली. काल कीर्तनकारांनी रात्री मांडलं तसं की ह्या कोरोनाच्या संकटातून कोण भरडला गेला, की जे अति श्रीमंत आहेत त्यांना त्याची फिकीर काही नाही, ते व्यवस्थित जगतायत. आणि अति एक ठराविक रंगाच्या कार्डाची माणसं आहेत त्यांच्या घरी धनधान्य भरपूर येतंय. आणि मध्यमवर्गीय माणूस हा जरी पुंजी असला तरी समाधानाने जगतोय. असं हे असताना दान बहु दिनासी देई, घड्याळ पुढे चाललंय. टाकुनी धनकांता ममता सुखाने वर्णाश्रम करता. शास्त्रांनी सांगितलंय 4 वर्णाश्रम, ते सुखाने होण्याकरता टाकुनी धनकांता ममता शब्दशः अर्थ घ्यायचा का नाही. मग शास्त्रकार कसं म्हणतात, धनानि भूमौ पशवश्च गोष्टे कांता गृहद्वारे जनस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगच्छति जीव एकः. गोपाल कृष्ण भगवान की जय. धनानी भूमो, साठवलेलं धन पूर्वी जमिनीत पुरलं जायचं, ते तिथेच राहतं. कारण ज्याने पुरलंय त्यालाच माहिती. तोच जर का गचकला, त्याने शेवटचा राम म्हणला की ते धन तिथेच. मग कदाचित दुसरं कोण जमीन विकत घेतं आणि तिथे अंडा सापडतो. मग धनानी भूमो, ते धन कमवलेलं इथेच राहायचंय. पशवश्च गोष्टे, सांभाळलेली गुरढोरं, माझ्या सोन्या मोन्या कुत्रा हा इथेच राहायचा आहे, तो काय मालकाच्या चितेवर उडी मारायला यायचा नाहीये. आणि जिला प्रेम केलं अगदी तळहाटाच्या फोड्यावर, काय म्हणतात ना तसं जपलं, ती भार्या सुद्धा उंबरठ्यापर्यंत. मग तुमच्या शरीराबरोबर कोण यायचंय किंवा तुमच्या जीवात्म्याबरोबर कोण जायचंय? कर्म. तुम्ही केलेली चांगली आणि वाईट कर्म घेऊन या इहलोकातून प्रवास संपवायचा आहे. मग ती केलेली वाईट कर्म कशाला घेऊन जायचं? आपण चांगलीच कर्म करून गेलं पाहिजे. आणि मग शेवटी आधुनिक कवी असं म्हणतात, या सगळ्या रहाड गाडग्यातनं सुटल्यानंतर म्हणजे शेवटी भगवंताचा छंद आम्हाला कधी दिसतो की आता संकट आलं, धाव धाव बाबा धाव, स्वामी राया आता तुझ्याशिवाय तरुणोपाय नाही. म्हणजे आधी आई हे करून बघ, नाही. बाबा नाही. आणखीन अन्य कोणी. पण जेव्हा आता नाईलाज होतो तेव्हा आता भगवंता तूच एक आसरा, तुझ्या विण नाही कोणी त्राता, असं म्हणण्याची पाळी येते. नाच नाचुनी अतिमी दमले, थकले रे नंदलाला, थकले रे नंदलाला, थकले रे नंदलाला, थकले रे नंदलाला. निलाद रे पण कटीस नेसला, निसुकपणाचा शेला, आत्मस्तुतीचे कुंडल कानी गर्व चढविला भाला.
आयुष्य कसं जगतो आपण? निलाजरेपणी कटीस नेसला निसुकपणाचा शेला. निलाजरेपणी म्हणजे लाज नाही बाळगली आम्ही कशाची. आत्मस्तुतीचे कुंडलकानी. आम्ही म्हणतो ना की आत्मस्तुती आणि परनिंदा करू नका असं म्हणतो शास्त्रकार. मग आम्ही त्याचा अर्थ वेगळा घेतो. आम्ही आत्मस्तुती नाही करत पण परनिंदा पण करत नाही ना. मग आम्ही आत्मस्तुती केली तर काय वाईट आहे ते? कानी गर्भ चढविला भाला आणि शेवटी उपभोगाच्या शतकमलांची. उपभोगाच्या सगळे भोग भोगून झाल्यानंतर चांगले वाईट या रहाट गाडग्यात आम्ही अडकलोय. उपभोगाच्या शतकमलांची कंठी घातली माला. थकले रे नंदलाला, थकले रे नंदलाला, थकले रे नंदलाला. असे आधुनिक कवी जगाच्या पाठीवरून या चित्रपटातलं हे गाणं आध्यात्मिकतेला धरून असं लिहिलेलं. गेल्या वेळेला मी एक गाणं म्हटलं होतं, यंदा एक. असं हे रहाट गाडगं चालत असताना त्या भगवंताचा विसर आपल्याला होऊ नये यासाठी शिवदिनी केसरी महाराज आपल्या मूळ पद्यामध्ये असं म्हणतात, आता तरी कर कर सार्थक काही, आता तरी कर सार्थक काही, आता तरी सार्थक काही. मानव देह पुन्हा नाही, मानव देह, मानव देह. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन नमस्ते, गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ, मंगलमूर्ती मोरया. कथाभाग असा आहे, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. असं कार्य झाल्यानंतर भगवंताने स्वतःला आराम घेण्यासाठी म्हणून समुद्रामध्ये द्वारका नगरी वसवली. आणि ही नगरी कशी होती बरं? पूर्ण रस्ते पाचूंचे, सगळे महाल सोन्याचे. आमच्यासारखे कीर्तनकार त्यांची घरं सोन्याची, त्यांना साथ करणारे साथीदार त्यांची घरं सोन्याची. मग म्हणाले, बुवा आम्ही श्रोत्यांनी काय केलंय? बरं, श्रोत्यांची घरं सोन्याची. मग मध्येच कोणतरी उभा राहिले, बुवा तुम्ही होतात का? श्रीकृष्णाने वसवलेली द्वारका म्हणजे ती सोन्याचीच असणार, तिथे काय मांडवकर गेले होते का काय? मांडवकर चांगलं घर बांधतात आपण, म्हणजे माझंही घर बांधली नाही त्यांनी, ह्यांच्याही हातात कला आहे. अशी ही श्रीकृष्णाने वसवलेली द्वारका ही सोन्याची कशी? द्वारावती रम्य द्वारावती रम्य खरी वसली असे नानावर. द्वारावती रम्य खरी
द्वारका नगरी ही सुवर्णाची असून सुद्धा भगवंत काही अस्वस्थ होते. का बरं भगवंत अस्वस्थ होते? 16,108 राण्या, त्यात लाडकी रुक्मिणी देवी. मग सगळ्या राण्यांनी बघितलं, साधारण चेहऱ्यावरच्या हावभावावरनं कळतं की आपले मालक जरासे अस्वस्थ आहे. मग सगळ्या राण्यांनी मिळून रुक्मिणी देवीला गळ घातली की राणी, तुम्ही जरी काळ, त्यामुळे अहो जाओ निंदा बापू शोधू काय झालं असं काही त्यावेळेला नव्हतं. त्यामुळे अहो भगवंत काय झालंय, तुम्ही अस्वस्थ का? भगवंत एक नाही दोन नाही म्हणाले, मला तरी सांगा तुम्ही काय झालेलं आहे ते, म्हणजे त्याचं कारण काय कळलं तर पुढची वाटचाल सुरू करता येईल. कारण का कसं होतं, रत्नमंचकी आसन प्रभुजे, रत्नमंचकी आसन प्रभुजे, सुवर्णमंजरी, सुवर्णमंजरी, गोमती जमल्या किती सुंदरी, गोमती जमल्या किती सुंदरी. रत्नांनी मढवलेलं सुवर्ण, सगळी उपभोग, सुवर्ण माणक, आणखीन 16,000 सहस्र राण्या ह्या सेवेत असताना तरी सुद्धा भगवंत अशांत. ते का? म्हणाले खरं खरं सांगा. म्हणाले रुक्मिणी देवी, तू विचारतेस म्हणून तुला सांगतो, पण ते कारण ऐकल्यानंतर तुला ते रुचणारही नाही आणि ते पचणारही नाही. पण मी आता तू विचारलेस म्हणून खरं खरं सांगतो की मला त्या गोकुळातली आठवण येते. काय म्हणाले ते गोकुळातली आठवण? इतक्या आम्ही सगळीजण इथे असताना त्या तिथल्या गोकुळातल्या गोपगोपींची आठवण? हो म्हणाले, गोपगोपींचे. कसा होता तो का? मज आठवतो तोच सुखाचा काळ,
म्हणाले काय त्या गोपगोपींची आठवण येते? आम्ही इकडे 16,000 सहस्र असताना सुद्धा. हो म्हणाले, मला त्या गोपींची काय, त्या गोपींच आहे त्या अडाणी अशा गोपी. आणि चुकून रुक्मिणी देवींच्या तोंडून शब्द गेला, त्या व्यभिचारी गोपींची तुम्हाला आठवण येते? मग अशा या गोपींचं आणि कृष्णाचं नातं जेव्हा व्यभिचार या दृष्टिकोनातनं बघितलं जातं ना, तेव्हा भगवंताला खूप त्रास झाला त्यावेळेलाही आणि आत्ताही होतो. आणि रुक्मिणी देवीला म्हणाली, तू त्यांना जर का व्यभिचारी म्हणत असशील तर त्यांची आठवण काढून हिते झुरत बसणारा मीही व्यभिचारी ठरतो. नाही नाही म्हणाले, तुम्ही पूर्ण परब्रह्म, तुम्ही व्यभिचारी कसे? नाही नाही म्हणाले रुक्मिणी देवी. आता रुक्मिणी देवी त्यांच्या शब्दात अडकल्या. आणि एकदा का अडकल्या की भगवंत सुरू झाले. म्हणाले, एक काहीतरी थांब, दोन्हीकडनं नाही बोलायचं. एक तर त्या व्यभिचारी असतील तर मीही व्यभिचारी, आणि जर का मी पूर्ण शुद्ध आणि व्यभिचारी नसेल तर त्याही व्यभिचारी नाही. आणि एवढं कडाक्याचं भांडण झालं. आणि रुक्मिणी देवी ताड 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 निघून गेल्या. भगवंत म्हणाले, चला झालं काम आपलं. आणि 1-2 दिवस गेले, बोलणं नाही, चाललं नाही, हुप महालामध्ये सगळीकडे. आणि असे दिवस जातायत जातायत जातायत. शेवटी भगवंतानी एकदा रुक्मिणी देवी आले असताना पांघरून घेतलं आणि सारखं म्हणतायत, माझं काही खरं नाही, मला बरं वाटत नाही. अहो काय झालं? नाही म्हणाले, आता काही खरं नाही, हा ताप बहुतेक मला घेऊन जाणार. इकडे रुक्मिणी देवी कासावीस झाल्या. हो म्हणाले, मी ह्या रोगावरचं औषध काहीतरी असेल ना, मी ते करते, तुम्हाला बरी करते. नाही नाही म्हणाले, ह्या रोगावर औषध नाही, आता माझा शेवट बहुतेक जवळ आला. हे वाक्य ऐकलं आणि रुक्मिणी देवी रडायला लागल्या. त्यांच्या त्या डोळ्यातलं घळ 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 असं पाणी बघितलं. 16,108 रडायला लागल्या. त्या रडताना बघून द्वारपाल रडायला लागले. द्वारपालाला रडताना बघून अख्खं गाव रडायला लागलं. वाणी, आरटीओ वगैरे सगळे रडायला लागले. आता हे सगळे रडायला लागल्यानंतर इतक्यात आमच्या गादीचे मालक आकाशमार्गे वर गात जात होते. कसे? पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा सगळ्यांना परत पाठवणी करून भगवंत म्हणाले, मला एकांतवास हवाय. इतक्यात बाहेर पडत असताना रुक्मिणी देवीने नारद महर्षींना बघितलं. म्हणाले, भगवंत नारद तुम्ही आलात, बरं वाटलं. म्हणाले, पण हे काय सगळं चालू आहे? सगळे रडतायत. बहुधा ते सगळे रडण्याचा इफेक्ट येण्यासाठी आता मोठा पाऊस पडतो. आता हे सगळेच रडतायत म्हटल्यानंतर निदान झालंय का हे तरी कळायला हवं ना.
म्हणाले भगवंत आधारी आहे. म्हणाले काय भगवंत आधारी? आणि शास्त्रामध्ये एक भेद आहे ना, प्रकृती आणि पुरुष. बिघडते ती प्रकृती आणि स्थिर राहतो तो पुरुष, आणि भगवंत हे पूर्ण पुरुष आणि त्यांची प्रकृती बिघडते म्हणजे नक्की काहीतरी पाणी मुरतंय, म्हणजे आपल्याला काम आलंय. खरं तर काढता पाय खेळणार होते ते, उगाचे नसतं झंगट नको, पण तरी सुद्धा आता आलोय तर भगवंताचं दर्शन तरी घेऊन जाऊ म्हणून रुक्मिणी देवीला विचारत आहे, मागच्या काळात काय झालंय ते सांगा. असंच सांगत होते. म्हणाले काही नाही, 2 दिवसापूर्वी बरे होते, आज अचानक म्हणतात की हा ताप मला घेऊन जाणार बहुतेक, काय झालंय ते कळत नाहीये. बरं म्हणाले तुम्ही असं काही बोलल्यात का की त्यांना लागेल असं? नाही म्हणाले असं काही नाही. नाही नाही असं काहीतरी झाल्याशिवाय भगवंत असं होणार नाही हो. म्हणाले असा एकदा प्रसंग झाला होता, पण त्याला बरेच दिवस झाले. बरं म्हणाले ठीक आहे, मी आता बघतो. म्हणून नारद महर्षी महालात प्रवेश केला. पाठोपाठ रुक्मिणी देवी पण आल्या. भगवंतांनी पांघरून बघितलं आणि हाताने म्हणजे कोणी समोर नको त्यांना बाहेर काढा. मग नारद महर्षी रुक्मिणी देवीने म्हणतात, देवी तुमचाच आपण थोड्या वेळ तरी बाहेर थांबा. हो म्हणाले ते काय सांगतात? हो काही गोष्टी अशा असतात की स्त्रियांच्या समोर सांगता येत नाही, मी तुम्हाला नंतर येऊन सांगतो ना. म्हणून रुक्मिणीना देवी पुन्हा बाहेर काढलं आणि दरवाजा लावून घेतला. लगेच भगवंत इकडे टुंकण उडून बसले. म्हणाले काही झालेलं नाही, मी मस्त ठणठणीत आहे. म्हणाले मग काय झालंय? काही नाही म्हणाले, जरा ज्वर आल्यासारखा वाटतोय, ताप वाढलाय. म्हणाले भगवंत औषध आहे ना? म्हणाले पण ते मिळणं कठीण आहे. नाही म्हणाले मी त्रिखंडात फिरत असतो, मी तुमच्यासाठी त्वरित औषध घेऊन येतो. म्हणाले पण औषध काय ते कळायला नको. प्रेम दयाचे मजवरी, प्रेम दयाचे मजवरी, त्याची पद धूल लाविता अंगार. म्हणजे ज्याच्यावर माझ्यावर ज्याचं प्रेम अपार आहे, अशा माझ्या भक्ताची पदधूल जर का माझ्या अंगाला लावली ना, क्षमवी ममता पाते, क्षमवी ममता पाते, जे शिवाच्या वचेची म्हणजे ज्या भक्ताचं माझ्यावर प्रेम अपार आहे, त्या भक्ताच्या पायाची धूळ जर का माझ्या अंगाला आणून लावली तर हा सगळा ज्वर नाहीसा होईल. बरं म्हणाले आत्ता जातो मी, आत्ता घेऊन येतो. आणि एवढं बोलून नारद बाहेर पडतात. तो बाहेर रुक्मिणी देवी हजर. काय म्हणाले भगवंत, औषध सांगितलं का काही? कारण काय ह्याच्या अगोदर भरपूर वैद्य, हकीम, डॉक्टर, MBBS, MD सगळे येऊन गेले, पण त्यांचा काही ताप उतरत नाही. माझ्या माहेरचे सुद्धा येऊन गेले. माहेरचं जरा चांगलं असतं, त्यांचा सुद्धा प्रयोग झाला. पण आता तुम्हाला भगवंताने औषध सांगितलंय का? म्हणाले सांगितलंय ना. हो म्हणाले पटकन सांगा म्हणजे पटकन घेऊन येते. नाही म्हणाले त्याला एक कंडिशन. म्हणजे म्हणाले बघ म्हणाले मी औषध सांगितलं आणि ते जर का तुझ्याकडे असेल तर कीर्तन 2 मिनिटात समजेल, आणि जर का ते तुझ्याकडे नसेल तर कीर्तन अजून 10 मिनिटात फक्त चालेल, कारण तेवढाच वेळ आहे आपल्याकडे. मग औषध काय ते तरी सांगा. म्हणाले तुझं भगवंतावर प्रेम आहे का? रुक्मिणी देवी म्हणतात महर्षी तुमचं तब्येत वगैरे ठीक आहे ना? म्हणाले आहे का? नाही तुम्ही मला विचारताय माझ्या भगवंतावर माझं प्रेम आहे का? अहो जगातलं पहिलं प्रेमपत्र लिहिणारी मी, श्रीकृष्णाला प्रेमपत्र पाठवणारी मी, म्हणजे माझं प्रेम किती असेल भगवंतावर?
म्हणजे जगात पहिल्यांदा प्रेमपत्र कोणी कोणाला लिहिलं तर रुक्मिणी देवीने भगवंताला लिहिलं, लव्ह लेटर. तर त्यामुळे माझं प्रेम अपार आहे. मग म्हणाले सोपं काम, औषध मिळालं. म्हणजे भगवंताने असं सांगितलंय, प्रेम जयाचे मजवरी ज्याची पद धूल लाविता अंगा क्षमवी ममता. म्हणजे त्यांचा जो ताप आहे तो उतरण्यासाठी तुमच्या पायाची धूळ द्या, मी आज जातो लावतो, भगवंत बरे होते. त्याचे म्हणाले मी नाही देणार पदधूळ. का? कारण ते पूर्ण परब्रह्म आहे आणि माझ्या पायाची धूळ जर का त्यांना लागली तर माझ्या 7 पिढ्या नरकात जातील माझ्यासोबत. मग म्हणाले औषध तर आणायचं कुठून? नाही म्हणाले मी काही नरकात जाणार नाही, माझा भगवंताबरोबरच राहायचं. म्हणजे आता म्हणाले औषध शोधायला हवं. मग नारद निघाले. नारद कसे निघाले? प्रभूच्या औषध कामासाठी, औषध कामासाठी, औषध कामासाठी नारद फिरले अवनीवरती. अनेक भेटी गाठी भेटी, अनेक भेटी गाठी भेटी. ब्रह्मदेवाकडे भेटले, ब्रह्मदेवाकडे भेटले, ब्रह्मदेवाकडे भेटले. औषध गाठी भेटले. नमग्रहाना सगळे सांगली, नमग्रहाना सगळे सांगली, कृष्णाची कथा ऐकली. प्रभूच्या औषध कामासाठी नारद फिरले अवनीवरती. प्रभूच्या औषध कामासाठी नारद फिरले अवनीवरती. नारद फिरले अवनीवरती. सगळ्यांना जाऊन भेटले, श्रीकृष्णाची व्यथा सांगितली, पण औषध कोण द्यायला तयार नाही. म्हणाले भगवंत म्हणजे पूर्ण ब्रह्म, अशाला आमच्या पायाची धूळ लावणं हे काय आम्हाला जमायचं नाही. आणि परीक्षेत पेपर टाकून न चांगला गेल्यासारखा चेहरा करून जसा मुलगा येतो तसे नारद परत महालात आले. भगवंतानी त्यांच्या चालीवरनं ओळखलं की आपलं काम झालंय. नारद आले, म्हणाले नारदा औषध मिळालं का? भगवंता तुम्ही सांगितलं औषध सगळीकडे शोधलं पण काही मिळालं नाही. म्हणाले कुठे कुठे गेले? आता तुम्हाला परत प्रश्न पडेल, बुवा परत कटाव म्हणतो का काय? तसं नाही. नारदांनी एका झटक्यात सांगितलं की अशी एकही जागा राहिली नाही की जिथे मी गेलो नाही. म्हणाले एवढे सगळे सृष्टी फिरला पण त्या गोकुळात तुम्ही गेलात का? नारद म्हणतात हा भगवंत, एवढ्या सगळ्या फिरण्याच्या नादात यात्रा कंपनीने आम्हाला गोकुळात नेलंच नाही. त्यावेळेला यात्रा कंपनी नव्हत्या. मग म्हणाले जा लवकर गोकुळात. तेवढ्यात रुक्मिणी देवी मागून आल्या. म्हणाले मी जातो खरं, रुक्मिणी देवींना चालेल का विचारा, कारण ते गोकुळात औषध यायचंय आणि गोकुळावरचं प्रेम तुम्हाला माहितीच आहे रुक्मिणी देवींचं. आता नारद रुक्मिणी देवींकडे बघताय. म्हणाले औषध कुठे आहे हे पण भगवंतांनी सांगितलं, पण जाऊ का नको जाऊ? म्हणाले कुठे आहे? त्या गोकुळात आहे म्हणाले. म्हणाले जा ना, कुणाच्याही कृपेने का होईना भगवंत बरे होणार आहेत ना, मग गोकुळात गेलात तरी चालेल. इकडे रुक्मिणी देवीला आत्मिक आनंद मिळतोय की जर का त्याने औषध दिलं तर त्या गोपी नरकात जातील, आणि नाही दिलं तर भगवंतांना कळेल की गोपींचं प्रेम भगवंतावर नाही. असं थोडीशी असूया कुठेतरी रुक्मिणी देवींच्या मनात. नारदांना सांगताय आता उशीर करू नका, आता लवकर निघा, अगदी वायू वेगाने निघा. कसं? जा जा झडकरी जा नारदा, जा झडकरी जा नारदा, जा झडकरी जा नारदा, जा झडकरी जा नारदा.
नारद वायू वेगाने निघाले, भगवंत बरे व्हायला हवेत आणि 6 वाजायच्या कीर्तन संपायला हवं. म्हणून नारद गोकुळात आले. तर इकडे प्रसंग वेगळाच. जसे भगवंत तिकडे आठवण काढून दुःखी कष्टी आहेत, तशा इकडे गोप गोपी सुद्धा भगवंताची दररोज आठवण काढतात. इकडे रासलीला चालू आहे थोडी थोडी. आणि ही रासलीला कशी, आता कृष्ण तर द्वारकेत, मग गोकुळात कृष्ण कोण? मग या गोपी आपल्या नातवांना कृष्ण स्वरूप समजतात. काही गोपी काय म्हणतात, माझा कृष्ण देखिला माझा कृष्ण देखिला कोणीतरी सांगा गे सांगा सांगा गे सांगा गे माझा कृष्ण देखील का माझा शोभे पिंपळ पान या असं सुंदर रूप सजवलंय त्या गोपगोपीने. आणि नारद आले. बा म्हणाले, महर्षी आलात तुम्ही, आम्हाला अगदी आमचा कृष्ण भेटल्यासारखा वाटते. आणि हा गोपींचा भाव नारदाने बघून नारदच ते म्हणाले, तुम्ही गोपी भोळ्या ग भोळ्या. हे कपली काढी. म्हणाले, काय झालं, तुम्ही इकडे गोपी त्या कृष्णाची आठवण काढून आपल्या नातवाला नटवून असं सगळं करताय, आणि तिकडे तो द्वारकाधीश मजेत आहे. तुमची आठवण तरी त्याला येते का? फार विसरलाय. मध्ये एकदा मी चौकशी केली, काय कसं गोकुळातलं. तर कृष्ण भगवान म्हणतात कसे, कोण गोपी, कुठलं गोकुळ, अशी अवस्था तिकडे. आणि तुम्ही इकडे काय, माथा शोभे पिंपळ पान. इकडे बघितलं जरा लावायला कळ, पण ती काय लागली नाही. गोपी म्हणाल्या, असू दे, भगवंत विसरला असेल कामाच्या व्यापामध्ये, पण आम्ही त्याला कुठे विसरलो. बाकी सगळं ठीक आहे ना तिकडे, भगवंताची तब्येत वगैरे. अहो त्याच कामाकरता मी आलोय. भगवंत जरा आजारी आहे. काय, आमचा कान्हा आजारी आहे. मग काय तुमच्याकडे कोणी औषध वगैरे हकीम मुकीम नाही? द्वारकेत एवढी सगळी सजवली, डॉक्टरांची फौज नाही? नाही म्हणाले. त्याचं असं झालं की भगवंताने जे औषध सांगितले ते भगवंत म्हणाले तुमच्या इथे मिळेल. म्हणाले, काय औषध आहे ते सांगा, लगेच आम्ही देतो आणि आमच्या भगवंताला बरं करा. पण म्हणाले, बघा हो. नाही म्हणाले, तुम्ही औषध तर सांगा. भगवंत म्हणाले, प्रेम दयाचे मजवरी, प्रेम दयाचे मजवरी, त्याची पद धूल लाविता अंगा, क्षमवी ममता पाते, देवी शिवाच्या वसे श्री गंगा. होय ना, एवढंच ना. म्हणाले, भगवंताला आमचं प्रेम हवंय ना, मग एवढी अवघी सृष्टी तुम्हाला फिरायची काय गरज होती? थेट आमच्यापर्यंत आला असतात तर आम्ही हे औषध हसत हसत देतच आहोत आणि दिलं असतं. म्हणाले, अहो भगवंताला तुमच्या पायाची धूळ हवे. तुम्हाला याचा अर्थ? हो म्हणाले, मला माहितीये की भगवान हे पूर्ण ब्रह्म आहेत, परब्रह्म आहेत. त्यांच्या अंगाला आमच्या पायाची धूळ जर का लागली ना तर आम्ही नरकात जाऊ. पण आमच्या 7 पिढ्या नव्हे, आम्ही 7 वेळा जरी किंवा ह्या धुलीकणामध्ये जेवढे आहेत तेवढे जन्म आम्ही जरी नरकात सडलो तरी सुद्धा ते आम्हाला चालेल, पण आमचा भगवंत आजारी असता कामा नये, अशी या गोपींची भावना होती. पण म्हणाले, ठीक आहे, आमच्या इथे मिळेल, पण द्वारकेत असा एकही भगवंत भक्त नाही.
की ज्याच्या पायाची धूळ भगवंताला लागेल. आता मात्र नारद आपल्याच वाक्यात अडकले, पण तरी सुद्धा अडकतील ते नारद कुठले आद्य कीर्तनकार, तसेच ते वकीलही चांगले. म्हणाले नाही नाही तसं काही नाही, आमच्याकडे पदधूळ देणारे भरपूर आहेत, म्हणजे पाठिंबा देणारे असतात ना तसे, आमच्याकडे पदधूळ देणारे भरपूर आहे, पण द्वारकेत धूळ असायला माती तरी कुठे आहे? सगळे रस्ते स्फटिक माणकं सोनं असे, त्यामुळे ती पदधूळ मिळाले. बरं म्हणाले ते काही असू दे, पण आता मात्र ही धूळ घेऊन लगेच तुम्ही निघा, म्हणून प्रत्येक गोपीने पुढे यावं, त्या असलेल्या मातीत आपले पाय रोवावे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णू भगवंत, गोपाल कृष्ण भगवान की जय. आपल्या कानाचं नाव घ्यावं आणि तिथे नाचावं आणि पाटी पाटी धूळ नारदांच्या स्वाधीन करावी. नारद ते प्रेम पाहून भक्तिसूत्राची निर्मिती केली. त्याच्यामध्ये 7 अस्मिन् परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाच्या भक्तीची व्याख्या करतात नारद. आणि ती पाटी उचलून घेतले, आपल्या डोक्यावर ओतले. गोपी पाटी देतायत, हे धूळ आपल्या अंगावर ओतून घेतायत. गोपी विचारतात, नारदा रोग भगवंताला आहे का तुम्हाला आहे? नाही म्हणाले, रोग भगवंताला आहे, त्यातलाच रोग मला झाला तर आपलं औषध बरोबर असलेलं बरं. नाही म्हणाले, आता ही धूळ तुम्ही घ्या, या धुळीवर मात्र आमच्या कान्हाचाच अधिकार आहे आणि आमच्या कान्ह्याला बरं करा. नारद तिथून येतात, भगवंताकडे त्यांची ती धूळ देतात, भगवंत आपल्या शरीराला ती लावतात आणि त्या दिवसापासून ते गोपीचंदन या नावाने प्रसिद्ध होतं. अशी भक्ताची भगवंताप्रती असलेली भक्ती आणि त्यांच्या जीवनाचं झालेलं सार्थक, की आपल्या जीवनाचं असं सार्थक झालं पाहिजे की भगवंत आपला अगदी जवळ असलेला, म्हणून हे सार्थक कसं व्हायला पाहिजे? प्रपंची उदासीन राही, दान बहुदिनासी देई, आता तरी कर सार्थक काही, आता तरी कर सार्थक काही, आता तरी कर सार्थक काही. आपण मागूया, हे चिरान देगा देवा तुझा विसर्जन